नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती गाईड ऑफिशियल चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की जसं की आपल्याला माहीतच आहे, काल मुंबई शहर पोलीसची कट ऑफ लिस्ट आली आहे। त्यामध्ये थोडेसे डाऊट येत आहेत की हा कट ऑफ बरोबर आहे की चुकीचा आहे। याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला लेखी परीक्षेसाठी पात्र व्हायचे असेल तर आपल्याला फिजिकलसाठी मिनिमम 50% मार्क्स घ्यायचे असतात। म्हणजेच 50 पैकी 25 मार्क्स हे आपल्याला घ्यावेच लागतात, तरच आपण लेखी परीक्षेसाठी पात्र होतो। पण जर आपण कालचा कट ऑफ जर बारकाईने बघितला तर त्यामध्ये असं आढळून येतं की विजय कॅटेगरीमध्ये पोलीस पाल्य 24 मार्क्सवर कट ऑफ लागला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 24 मार्क्स घेऊन अशा उमेदवारांना आपण लेखी परीक्षेसाठी कसे पात्र करू शकतो, ही सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मला तर असं वाटते की अजून परत एकदा कट ऑफ लिस्ट लागेल, त्यामध्ये आपला कट ऑफ हा कमी लागू शकतो। कारण विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पूर्ण याचा विचार केला कट ऑफचा, तर आपण बघितलेच होते की 50 मार्क किती विद्यार्थ्यांना आहे, 46 मार्क किती विद्यार्थ्यांना आहे, 47 किती विद्यार्थ्यांना आहे, हे आपण सर्वांनी बघितले होते। तर त्याची टोटल जर बघितली आपण, तर कट ऑफ हा 39-40पर्यंत लागायला पाहिजे होता ओपनचा, आणि बाकी कॅटेगरीचा सुद्धा कमी लागायला पाहिजे होता, तो सुद्धा खूप हाय गेलेला आहे। तर आपल्याला थोडा वेट करावा लागेल, बघावं लागेल की हे काही डिसिजन घेतात का, कट ऑफमध्ये काही बदल करतात का। जर कट ऑफ पुन्हा लागला नाही तर यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे हे नुकसान होणार आहे। कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मुंबई शहरसाठी फॉर्म भरले होते, आणि दुसरी गोष्ट, एकतर भरती लवकर निघत नाही, यामध्ये मुलांचे वर्ष वाया जातात। काही विद्यार्थी असे आहेत की त्यांचे वयसुद्धा संपत आले आहेत। यामध्ये परत एकदा कट ऑफ लिस्ट लावली पाहिजे, जेणेकरून पोरं आपल्या फ्रेश मूडने अभ्यास करतील आणि मुंबई पोलीस होतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो आपल्या व्हिडिओ आवडलाच असेल। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।